साताऱ्यामध्ये निवडणुकीचा निकाल काय लागेल मला माहित नाही, पण साताऱ्यामध्ये उभं कोणतरी राहतंय याला महत्व आहे. कारण तिथल्या असलेल्या दोन्ही राजांच्या युतीमध्ये तिथे उभं राहण्याचं धाडस करणं फार त्या ठिकाणी हे आहे. म्हणजे लोकांना विरोध करायचा पण उघड करू शकत नाही, ही सध्याची साताऱ्याची परिस्थिती आहे. पण काय का ना, अध्यक्ष म्हणून मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत. पक्ष जिवंत राहायला पाहिजे. नेते गेले, सगळे गेले, तरी पक्ष जिवंत राहायला म्हणून उमेदवार आम्ही उभे केलेले आहे. निकाल त्याचा काय लागेल, पण धाडसानी लोक उभी राहत आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ते उभे राहत आहेत, याचं मला कौतुक आहे. आणि सुवर्णाताईंच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्या सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत. तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि भाजपने आणि यांनी कशाला सांगावं. भाजप तर आता स्वतः इतकं कार्यक्षम आहे, इतकं लोकप्रिय आहे असं म्हणतात, पण इतक्या पक्षाची लोक आणि यांच्यात वाद काय चाललेला आहे. तिन्ही पक्षामध्ये तक्रारी दिल्लीपर्यंत जाण्याचा उद्देश येत आहे की आता आमचं फोडून संपलेलं आहे, आता दुसऱ्यांची फोडाफोडी स्वतःच्याच पक्षाची दुसऱ्यांच्या मित्र पक्षाची चाललेली आहे. त्यामुळे तुम्ही जे पक्ष बांधलेला आहे, शिवेंद्रराजे पण पहिले कुठे होते, शिवेंद्रराजे राष्ट्रवादीमध्ये होते ना, ते आता सांगायला लागले की आमच्याकडे उमेदवार मिळाला नाही. पण सुवर्णाताईंनी एका महिलेने धाडस केलेलं आहे उभं राहायचं, आणि मला वाटतं की त्यांनी धाडस केलेलं आहे आणि आम्ही ठरवलेलं आहे की एका महिलेला संधी द्यावी. शेवटी महिला स्वच्छ प्रशासन चालू शकते हा विश्वास दाखवण्यासाठी त्यांनी उभं केलेलं आहे.